मी आहे नागराज बालगी ए नॅक्स आणि आज आपण बोलणार आहोत मॅच नंबर 47 जो होणार आहे राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सच्या मध्ये. तसा हा मॅच होणार आहे सवाई मानसिंग स्टेडियम, जे राजस्थान रॉयल्सचा होम ग्राउंड आहे. पण कुठे आपण या 17 वर्षात यांना ॲस ॲडव्हान्टेजमध्ये पाहिला नाही आहे, कारण यांचं होम म्हणतो हेड टू हेड रेकॉर्ड तुम्ही बघितलं असेल तर 7 मॅचेस जे खेळले आहेत त्यात 6 मॅच गुजरात जिंकली आहे आणि 1 मॅच जिंकली आहे तुमचं राजस्थान. तसंच या व्हेन्यूवरही रेकॉर्ड बघितले तर 2 मॅच जे झाले आहेत आतापर्यंत ते दोन्ही मॅच जिंकले आहे गुजरात. इकडचा पिच रिपोर्टचा बद्दल बोलायला गेला तर पिच जास्त करून तर बॅटिंग फ्रेंडली असतं, पण कुठे पिच ड्रायर साईडवर असला तर तुम्हाला टर्न बघायला भेटेल. बट जनरली या पिचवर बॅट्समॅन डॉमिनेट करतात आणि ॲव्हरेज स्कोअर 170 to 190 असतं या पिचवर. आणि जे टीम टॉस जिंकणार ते लोक चेस प्रिफर करणार, कारण कुठे ना कुठे चेस बायस आपण बोलू शकतो ड्यूच्या कारण. टीम फॅन्टसी प्लेयर्स या मॅचचं बोलायला गेलं तर गुजरातमध्ये त्यांचे टॉप 3 मध्ये म्हणजे शुभमन गिल, साई सुदर्शन, बटलर. तो सोडून तुम्हाला वॉशिंग्टन सुंदर आणि राशिद खान दिसेल. तसंच राजस्थानबद्दल बोलायला गेलं तर यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, हसरंगा आणि जोफ्रा आर्चर हे सगळे तुम्हाला आज खेळताना दिसणार चांगले. दोन्ही प्लेयरच्या मॅचअप्समध्ये बोलू तर कुठे ना कुठे राजस्थानच्या बॅट्समॅनला राशिद खानने त्रास दिला आहे, तसंच गुजरातच्या बॅट्समॅनला आपला कोण आहे जोफ्रा आर्चर आणि हसरंगाने त्रास दिला आहे. तर हे कुठे ना कुठे मॅचअप बघायला आम्हाला आवडेल. टीम विनचं बोलायला गेलं तर राजस्थानचं मला कुठे जास्त दिसत नाही त्यांचं बॅटिंग आणि प्लेइंग लाईनअप बघून. तर कुठे ना कुठे माझ्या हिशोबाने गुजरात टायटन्स मॅच जिंकेल आज.